रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट। रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट। त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी। तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा। रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस, ईश्वर संजय शिंदे 78 75 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41। दुभत्या जनावरांच्या चोरीचा पर्दाफाश करत 5 म्हशींसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय। जुन्नर भागामध्ये गेली काही महिन्यांपासून शेतकऱ्यांची दुभती जनावरं चोरीस जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर ओतूर पोलीस ठाण्यामधील दाखल गुन्ह्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे आणि 2 सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। आरोपींकडून 5 म्हशी, गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव्हाणेतील शेतकरी मधुकर रामजी गायकर यांच्या गोठ्यातील 2 म्हशींपैकी एक म्हैस 12 डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती। या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता। दरम्यान ओतूर, जुन्नर आणि आळेफाटा परिसरात अशाच प्रकारचे जनावरं चोरीचे गुन्हे दाखल असून सर्वच गुन्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी 4 चाकी पिकअप वाहनाचा वापर केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। शेतकरी पशुपालनावर अवलंबून असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या चोरीमुळे कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होतोय। लहान मुलांसाठी दुधाची टंचाई निर्माण होऊन बाहेरून दूध खरेदी करण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केलं गेलं। सुमारे 120 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासला असता चोरी करणारं वाहन माळशेज घाटाकडे जात असल्याचं स्पष्ट झालं। तपास सुरू असतानाच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नरेश भाऊ मोरे, राहणार कळवड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, हा आपल्या साथीदारासह पिकअप वाहनातून चोरीची जनावरं विक्रीसाठी नेतोय। त्या माहितीनुसार 24 डिसेंबरला खुबी गावच्या जंगल परिसरात सापळा रचून नरेश भाऊ मोरे आणि सूरज अशोक पारधी यांना ताब्यात घेतलं गेलंय। त्यांच्याकडील चौकशीत पिकअप वाहनासह 5 म्हशी हस्तगत केल्या गेल्यात। वाहनासह एकूण 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींकडून विविध जनावरं चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। आरोपी नरेश भाऊ मोरे याच्यावर यापूर्वी जनावरं चोरीचे तब्बल 9 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। दोनही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी मंजूर केली गेली आहे। तर चोरीस गेलेली दुभती जनावरं पुन्हा ताब्यात मिळाल्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानलेत। ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे तसेच अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, हवालदार नदीम तडवी, दिनेश साबळे आणि रोहित बोंबले यांनी केली आहे। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, जुन्नर। तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, 2रा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67।